दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या मध्य साठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. देवशब्द मनुष्य झाला. मध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या मध्य साठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव मध्य आमच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. विश्वास लोकांची आत्मे देवाच्या दयेने शांती पावता. पान क्रमांक 10, प्रभूचा हा दिस. आजची ही पवित्र मिसावली सामुदायिक हेतूसाठी अर्पण करीत असताना आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूसाठी आपण खास प्रार्थना करू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतरी यावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र असे साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगैने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रेमस्वरूप परमेश्वरा, तू संत फ्रान्सिस जेवियर याला आमच्या देशात पाठविलेस आणि त्याच्या सेवा कार्याद्वारे तू आमच्या देशात ख्रिस्त सभेला नवचैतन्य दिलेस. तुझे प्रेम आजपर्यंत आज देखील आमच्यामध्ये कार्यरत आहे असा आमचा विश्वास आहे. तुझ्या शब्दाचा आम्ही प्रेमाने स्वीकार करावा. आम्ही धैर्याने तुझे प्रेमाचे साक्षीदार व्हावेत म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. इर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे: मी तुला गर्भाशयात घडवले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेशाने नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, अहा प्रभू परमेश्वरा, पहा, मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी केवळ बाळ आहे असे म्हणू नकोस. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यास तू भिवू नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो. माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस, कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करेन. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहे. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनीतीचे वर्णन करीन. माझे मुख तुझ्या न्यायापर्यंतचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाऱ्यांच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन. संत पौलाने इफिसिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. मी पौल, तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्टांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठाळी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एक शरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
देवाच्या सामर्थ्याच्या करुणेने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी. आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्यांची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. यासाठी की जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाले आहेत. म्हणून मी विनंती करतो की तुम्हा प्रित्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये. ते तुम्हास भूषणावह आहेत. प्रभूचा शब्द. जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया प्रभूला, हालेलुया प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लूकच्या पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धनाने आपले पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यामध्ये कोकरे तसे तुम्हास पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणाच्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्या जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील झाडून तुमची तुम्हास परत करतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. हे सोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार.
कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सौर आणि सिदोन यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोंडपाट आणि राग अंगाला घेऊन बसून पश्चाताप केला असता. यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सौर आणि सिदोन यात सोपे जाईल. हे कफरहुमा, तू आकाशापर्यंत उच्च पदास पोहोचशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्यय करतो तो माझा अव्यय करतो, आणि जो माझा अव्यय करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्यय करतो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मत्ते लिखित शुभ वर्तमान अध्याय 16 वचन 26. आतापर्यंत बहुतेक जणांचं ते पाठ असेल आणि लक्षात देखील असेल. अरे माणसा, संपूर्ण जग गमावलंस पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? एका शब्दाने संत फ्रान्सिस झेवियरला मननचिंतन करण्यासाठी भाग पाडलं. त्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरिवर्तन देखील घडलं, आणि म्हणूनच संत फ्रान्सिस झेवियर याचं नाव संपूर्ण जगात माहीत झालेलं आहे. त्याच्या नावाने वेगवेगळी चर्चेस उभे केलेली आहेत आणि त्याच्या नावाने सण साजरा होत आहे. आज आपण संत फ्रान्सिस झेवियर यांचा सण साजरा करत आहोत. संत फ्रान्सिस झेवियर एका सुंदर आणि श्रीमंत कुटुंबातून आलेले होते. चांगली पार्श्वभूमी त्याच्या जीवनाला होती, कारण त्याने आपल्या वडिलांना राजाच्या दरबारात अधिकारी म्हणून कार्य करत असताना पाहिलेलं होतं, आणि तीच महत्त्वाकांक्षा त्याच्याही हृदयामध्ये रुजू झाली. मला देखील मोठं व्हायचं आहे, कारण तो तसा होता, हुशार होता, प्रगल्भ बुद्धीचा, कुशाग्र बुद्धीचा असा फ्रान्सिस झेवियर एक महत्त्वाकांक्षी आपल्या जीवनात बाळगून होता. त्याला वाटत होतं की जर माणसाकडे पैसा आणि प्रसिद्धी असेल तर त्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, अख्खं जग त्याच्या पायाखाली लोळणारं असेल. अशा विचारामध्ये संत फ्रान्सिस झेवियर वागत होता आणि वाढत होता. परंतु त्याची ओळख संत इग्नाशियस लोयला एका महाविद्यालयामध्ये झाली, आणि गुरु असतो तो आपल्या प्रत्येक शिष्यांना हेरत असतो. त्याच्यातला जे परमेश्वराने सुंदर असं वैभव दिलेलं असते ते ओळखत असतो आणि त्याला चकाकी देऊन त्याचं जीवन हे जगण्यासाठी उपयोगी करत असतो, ते त्याच्यासाठी आणि समाजासाठी देखील. आणि हेच वाक्य इग्नाशियस लोयला यांनी संत फ्रान्सिसला शिकवलं. संत फ्रान्सिस याने मननचिंतन केल्यानंतर त्याच्याही जीवनाचा कायापालट झाला. संत इग्नाशियस लोयला संत झाले, त्याचबरोबर संत फ्रान्सिस झेवियर देखील संत झाले, आणि कालच आपण गिरीचा सण साजरा केला. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत फ्रान्सिस याचं एक व्यक्तिमत्व होतं, ते कुटुंबामध्ये वाढत होतं. कुटुंबातले संस्कार हे त्याला जणू काही आपलं जीवन कसं जगायचं हे शिकवत होते. हे लहानपणापासूनच आपण शिकत असतो. तरुणी झाल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी निवडायच्या आणि कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे आपल्याला समजत असतं, आणि तोपर्यंत आपण परिपक्व झालेलो असतो. आता निर्णय घेतलेला आहे, आता आपल्या जीवन मार्गाला लागलं पाहिजे. त्याचं हे व्यक्तिमत्व घडत असताना त्याची ही जाणीव झाली की माझ्या जीवनातील प्राधान्य आता मला बदलले पाहिजेत. त्याला समजलं की देवाचा शब्द माझ्यासाठी अति अनमोल आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. देवाचा शब्द हे दुधारी तलवारीसारखं आहे, ज्याने माझं संपूर्ण अंतकरण चिरफाडलेलं आहे आणि नवीन असं हृदय निर्माण केलेलं आहे. एक नवीन हृदय अंकुरित झालं, त्याचं परिवर्तन झालं, आणि आज संत फ्रान्सिस झेवियर हे ख्रिस्त सभेसाठी अलौकिक अशी देणगी आहे. जर ते धर्मगुरू झाले नसते, कदाचित ते चांगले अधिकारी झाले असते आणि त्यांनी त्यांच्या प्रांतासाठी कार्य केलं असतं, परंतु त्यांनी देवाचा मार्ग निवडला आणि म्हणून ते भारतात आले, जपानमध्ये गेले, ते फिलिपिन्समध्ये गेले, चायनामध्ये गेले, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता जग जाहीर केली.
आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी असते. ख्रिस्ताला आपण घेऊन फिरत असतो आणि हेच ख्रिस्ताचं मूल्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये दिसतं तेव्हा आपण समाजामध्ये एक साक्षीदार आणि एक सुवार्तिक म्हणून उभारत येत असतो. या जगाकडे पाहिल्यानंतर जगाच्या गोष्टी आहेत, जगामध्ये संघर्ष आहे. ते काय वाईट आहे का? नाही, ते जगण्यासाठी आवश्यक आहे. ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज भागविण्यासाठी माणसाला कष्ट आणि मेहनत करावी लागते. ते परिश्रम करण्यासाठी आपण परमेश्वराचा कसा आधार घेतो ते फार महत्त्वाचं आहे. मी माझ्या जीवनाची भाकर ही प्रामाणिकपणे कमवतो का? माझ्या जीवनाचं कुटुंब जे आहे ते परमेश्वराच्या संस्कारामध्ये वाढवतो का, नीतिमूल्यामध्ये वाढवतं का, हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आवश्यक आहेत, त्याच्यासाठी मेहनत करतो. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये वाढण्यासाठी देखील माणसाने मेहनत केली पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की तुम्ही या जगात आहात, तुम्ही या जगात आहात, पण तुम्ही या जगाचे नाहीत हे लक्षात ठेवा. म्हणून जीवन जगत असताना, आपल्या कुटुंबावर जगत असताना, आपल्या समाजाबरोबर जगत असताना आपल्याला निवड आणि प्राधान्य ठरवावे लागेल. एक राजा त्याच्या 4 राण्या, त्या 4 राण्यापैकी 3 राण्यावर तो अतिशय मनसोक्त असं प्रेम करायचा, परंतु 4थ्या राणीला त्याने प्राधान्य दिलं नव्हतं. पहिल्या राणीकडे प्रेमाने बघत राहायचा, दुसऱ्या राणीकडे जवळ जाऊन बसायचा, तिसऱ्या राणीला सगळ्या ठिकाणी फिरवायचा, पण 4थ्या राणीकडे ढुंकून देखील पाहत नसे. एकदा राजा मरणाच्या अवस्थेमध्ये होता, मरणाच्या उंबरठ्यावर. आता हे जग संपलं, आता जायचं आहे, पुढे प्रवास करायचा आहे. त्या राजाला वाटलं की माझ्या राण्या आहेत, माझ्या बायका आहेत, ते मला प्रतिसाद देतील, माझ्या जोडीला येतील. म्हणून राजाने पहिल्या राणीला बोलवलं आणि सांगितलं की आता मला जायचं आहे, तू माझ्या जोडीला ये. तेव्हा त्या पहिल्या राणीने सांगितलं, नाही, मी तुम्हाला येथेच सोडत आहे, माझा प्रवास हा वेगळा आहे, तुमचा प्रवास आता तुम्हाला करायचा आहे. दुसऱ्या राणीला विचारलं तेव्हा दुसऱ्या राणी सांगितलं, मी तुम्हाला जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत, स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाऊ शकते, त्याच्या पलीकडे मध्ये जाऊ शकत नाही, कारण मला दुसरा असा माझा जीवनाचा प्रवास आहे, तो मला बघावा लागेल. तिसऱ्या राणीला विचारल्यानंतर तिसऱ्या राणी सांगितलं, तुमचा गैरसमज होतो आहे, मी तुमची नाही आणि नव्हती, मी दुसऱ्यांची आहे. आणि 4थ्या राणीला जेव्हा विचारलं, ज्या राणीकडे त्याने कधीही पाहिलं नव्हतं, दुर्लक्षित केलेली होती, तिला कधीच आपल्या जवळ केलं नाही, प्रेमाने पाहिलं नाही आणि कधी प्रेमाचे 2 शब्द समजून घेतले नाही, अशा राणीला विचारल्यानंतर राणी म्हणाली की मी तुमची आहे, सदैव तुमच्या जोडीला असणार, स्वर्गात आणि नरकात देखील. हा राजा कोण आहे? येथे बसलेली प्रत्येक व्यक्ती त्या राजाची प्रतिमा आहेत. आणि ती पहिली राणी म्हणजे आपलं शरीर, ज्या शरीरासाठी आपण एवढी मेहनत करतो, जे शरीराचे आपण एवढे चोचले पुरवतो, एवढी रंगरंगोटी करतो, ते शरीर आपल्याला सोडून जाते. दुसरी राणी जी आपल्याला दफनभूमीमध्ये घेऊन जाते तो म्हणजे समाज, आपले नातेवाईक. कारण ते आपल्या जोडीला असणार, ते रडणार आहेत, फुलं टाकणार आहेत, खाच्यामध्ये माती टाकणार आहेत. 7व्याचं मिसा झाल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागणार आहेत. ही जगाची रीत आहे, याला आपण अपवाद नाही, आपण सगळेजण त्याच्यामध्ये आहोत. आणि तिसरी राणी म्हणजे आपला पैसा अडका, जो आपला नव्हता आणि कधीच होणार नाही, तो दुसऱ्यांचाच असतो. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आपण जमवून ठेवतो आणि त्याच्यासाठी एवढी दगदग करत असतो, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे चुकीचे मार्ग अवलंबत करत असतो. एवढा मोठा बंगला आणि एवढं सगळं ऐशो आरामाचं सगळं काही संपत्ती तयार करत असतो, तो देखील चुकीच्या मार्गाने, कोणासाठी? दुसऱ्यांसाठी, स्वतःसाठी काहीच नाही. आणि जी 4थी राणी आहे ती म्हणजेच आपली सत्कृत्य. ती सत्कृत्य घेऊन तो खरा आत्मा, प्रकाशाने भरलेला असा आत्मा आपण घेऊन जातो. कारण प्रभूचं वचन सांगत आहे, जीवनाची वचन पुढे करून दाखवताना तुम्ही ज्योतीसारखे या जगामध्ये दिसाल. आपण जेव्हा सत्कृत्य करणार तेव्हा ती ज्योत स्वर्गामध्ये जात असताना परमेश्वराला आणि परमेश्वर त्याचा स्वीकार करत असताना किती आनंद होत असेल ते पहा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण या जगाची रीत थोडी वेगळी आहे. ख्रिस्ताची नीती आणि ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताची रीत थोडी वेगळी आहे. या नीतीचा वापर करून आपल्याला या जगामध्ये राहायचं आहे, वावरायचं आहे, लहानाचं मोठं व्हायचं आहे आणि अनेक अशा क्षेत्रामध्ये आपल्याला चमकायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आपल्याकडे असलेला पैसा, अडका, संपत्ती ही काळाची गरज आहे, परंतु ही सार्वकालीन जीवनाची गरज नाही. आपल्याकडे आपला हुद्दा आहे, अधिकार आहे, पॉवर आहे, खरी ताकद आहे, ही काळाची गरज आहे, परंतु ही सार्वकालीन जीवनाची गरज नाही. आपल्याकडे प्रसिद्धी आहे, प्रतिष्ठा आहे, ही काळाची गरज आहे. कोणाला नाव कमवायला आवडत नाही. आपल्या सगळ्या मुलांची नाव आल्यानंतर व्हॉट्सअपवरती फिरवतो, आमच्या मुलीने हे केले, मुलांनी ते केलं, सगळ्यांना आवडते, ही काळाची गरज आहे, परंतु त्या सार्वकालीन जीवनाची गरज नाही. सगळ्यांना, परमेश्वराला सगळे प्रिय आहेत, आपण सगळे त्याचे लाडके आहोत आणि म्हणूनच त्याची प्रतिमा कशा पद्धतीने आपण ठेवतो आणि दाखवतो, विश्वासात, प्रीतीमध्ये कशा प्रकारे फुलवतो, त्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला खरं बक्षीस म्हणजे जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांची नावं असतील. हा स्ट्रगल हे सगळ्यांसाठीच आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवड करायची आहे. ही निवड करत असताना परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपली नजर कुठे आहे, स्वकेंद्रित आहे की स्वर्गाकडे आहे. ज्यांची नजर ही स्वर्गाकडे आहे त्याचे कान हे देवाच्या शब्दाकडे आहेत. ते शब्द आपण ऐकत असतो आणि आपण आपल्या जीवनाची आचारसंहिता निर्माण करत, माझ्या प्रभूने असं शिकवलेलं आहे, मला असंच वागायचं आहे. पण कधी कधी आपण या जीवनाच्या आणि या जगाच्या प्रलोभनामध्ये वाहत सुटतो. आपल्यासमोर अनेक आमिष आहेत, ते आपल्याला हवेसे वाटतात आणि आपण ख्रिस्तापासून 2 हात लांब करतो. ख्रिस्ताचं कार्य आपल्याला आवडत नाही. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जगामध्ये कमवायला आवडतात आणि त्याच्यामुळे आपण ख्रिस्त आपल्या जीवनातून गमावत असतो. हे जागतिक मूल्य आहेत तरी काय, जगाची शिकवण आहे. गर्भपात करू नये हे आपण शिकवलेले, पण जग सहज आणि सरसकटपणे त्याचा स्वीकार करते. भ्रष्टाचार करू नये हे आपल्याला शिकवलेलं आहे, ख्रिस्त सांगत आहे आपल्याला. आणि म्हणूनच जक्कईचं परिवर्तन झालं, कारण तो भ्रष्टाचारी होता आणि त्याच्या घराला तारणप्राप्त निर्माण झाली, कारण त्याने ज्यांचं घेतलेलं होतं त्यांना परत केलं. परंतु जगाचं मूल्य आपल्याला शिकतो आणि आपण त्याच्यामध्ये वाहत जात असतो. परमेश्वर आपल्याला ख्रिस्त कमावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आमंत्रित करत आहे आणि हे आमंत्रण आपल्या सगळ्यांसाठी स्वर्गाचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांसाठी हे नियमावली घालून दिलेली आहे. म्हणून आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे की आपण कोणाची निर्मिती आहोत, आपल्याला कोणी बनवलेलं आहे. आईच्या उदरामध्ये येण्या अगोदर त्याच्या योजना होत्या. आपल्याला त्यांनी निवडलं, नेमलं आणि तो नियुक्त केलेला आहे. कशासाठी? कारण आपण संदिष्ट आहोत, फळ द्यायचं आपल्याला विपुल प्रमाणामध्ये आणि ते टिकवायचं आहे. त्याचा गौरव परमेश्वर करणार आहे आणि म्हणून आपल्याला घाबरायचं नाही. ख्रिस्ताची मूल्य स्वीकारत असताना समाजामध्ये आपण परमेश्वराचं वचन हे ज्योतीसारखं चमक असताना आणि पेटत असताना आपल्याला दिसलं पाहिजे. दुसरं वाचन आपल्याला सांगत आहे संत पॉल की परमेश्वराची भरभरून कृपा आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. भरभरून कृपा. देवाने काय कमी केलं आपल्याला? सगळेच तर दिलेलं आहे, पण तरीसुद्धा बघा आपल्यामध्ये अहंकार किती जागृत झालेला आहे. भावामध्ये भांडणं आहेत, भावा बहिणीमध्ये भांडणं आहे, आईवडील मुलामध्ये भांडणं आहे. असं काय कमी केलं आहे परमेश्वराने आपल्याला? परंतु आमचा अहंकार म्हणजे सगळ्यात मोठा. हे जागतिक मूल्य आपल्याला शिकते. ख्रिस्ताची मूल्य नम्रता आपल्याला शिकवते. नम्र व्हा. स्वर्गाचं राज्य हे बालकाप्रमाणे आहे. तुम्ही या आणि बघा की आपला परमेश्वर कसा स्वीकार करतोय. हेच ऐकण्यासाठी आपण देवळात येतो आणि हेच दाखवण्यासाठी परमेश्वर आपल्या सगळ्यांची डोळे आणि कान उघडतो. ही कान उघडणी आपल्याला परमेश्वराच्या शब्दामध्ये दिसली पाहिजे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणूनच संत पॉल सांगतो की ख्रिस्त केवळ निवडलेल्या लोकांसाठी नाही, ख्रिस्त संपूर्ण जगासाठी आहे, परराष्ट्रीयांसाठी आहे. ते सुद्धा देवाची लेकरे आहेत. त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव दिलेला आहे. त्याच्या रक्तामध्ये जो त्याचा स्वीकार केला त्याचं तारण आहे, त्याचं मूल्य हे आपलं खरं जीवन आहे. हे स्वीकारत असताना प्रभू येशू ख्रिस्त खुद्द आपल्याला सांगत आहेत की पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत.
आपण सगळेजण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. ख्रिस्ताला सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, म्हणून ख्रिस्त सगळ्यांचाच हिशोब घेणार आहे. अकाउंट विल बी टेकन ऑफ एव्हरीवन. सगळ्यांचाच हिशोब घेतला जाईल. आपण कशा पद्धतीने कुटुंबामध्ये कुटुंब कसं वाढवायचं ही तुमची जबाबदारी आहे. मुलांनी कसं मुलांसारखं वागायचं, तरुणांनी कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाला होकार द्यायचा हे आपण शिकवलं पाहिजे. श्रीमंत तरुण, प्रभू येशू ख्रिस्त सांगतात तुझं काय सगळं चांगलं केलेलं आहे, माझ्या मागे. त्याच्या मागे जायला तयार नव्हता का? जागतिक मूल्य प्रिय आहेत, ख्रिस्ताची मूल्य आम्हाला अप्रिय आहे. हे अप्रिय कशामुळे झाले? कारण आम्ही जगाची प्रलोभने दाखवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वाहत जात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला वाटते. पण प्रभू सांगत आहे, ज्यांनी माझा स्वीकार केलेला आहे त्याचं स्वागत होईल, सन्मान होईल आणि त्याला समाधान मिळेल. आपल्या सगळ्यांचं इकडे स्वागत आहे, माझंसुद्धा स्वागत झालं, इकडे सन्मान झाला आणि मला समाधान आहे की मी तुमच्यासमोर बोलत आहे. चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच ठिकाणी तसं होणार नाही. काही ठिकाणी अपेक्षाभंग होईल, काही ठिकाणी अवहेलना होईल, काही ठिकाणी आव्हानं स्वीकारायला लागतील. आणि म्हणूनच ते आव्हान संत फ्रान्सिस झेवियरने निवडलं आणि म्हणून तो भारतात आला आणि त्याचा सण आपण आज साजरा करत आहोत. आपल्याला ही हिंमत मिळावी, आपल्याला समजावं की जागतिक मूल्य हे वेगवेगळीची मूल्य ख्रिस्त सभा आणि ख्रिस्ताने दाखवलीत आहेत, त्याला मान्य करत नाही, परंतु त्याचा उदो या जगामध्ये चाललेला आहे. आपल्याला योग्य निवड करता यावी, योग्य प्राधान्य दाखवता यावी. देवाचं ते देवाला आणि कैसराचं ते कैसरा देण्यासाठी आपण सज्ज व्हावे, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप, फादर्स व सिस्टर्स यांना प्रभूने त्यांच्यावर सोपविलेले मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची कृपा व मार्गदर्शन मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. यौवन ही देवाची देणगी आहे. हे येशू, आम्ही आमची युवक युवती तुला समर्पित करतो. त्यांच्या जीवनातील आव्हाने आणि संकटाचा सामना करताना त्यांना तुझ्या मार्गदर्शक कृपा मिळावी व तुझ्या प्रेमाने त्यांच्या हृदयाला स्पर्श व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. युवक युवती ही कुटुंबाची चर्चची शक्ती आहे. युवक युवतींनी या शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. युवक युवतींनी सोशल मीडियाचा सदुपयोग करावा, सर्व व्यसनापासून दूर असावे आणि त्यांना योग्य जीवनमार्ग सापडावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. कामधंद्याच्या शोधात असलेल्यांना काम मिळावे, साथीदाराच्या प्रतीक्षेत असल्यांना योग्य साथीदार मिळावे, परगावी परदेशी अभ्यास व नोकरी करणाऱ्याचे रक्षण व्हावे, चर्चपासून दूर गेलेले येशूकडे परत यावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपला वैयक्तिक व कौटुंबिक हेतू मुखपणे देवाला सांगूया. जे हेतू घेऊन आपण या दिवसामध्ये मिसासाठी येत आहोत, नोवेनासाठी येत आहोत, ते परमेश्वराच्या कृपेने पूर्ण व्हावेत. आपण आपल्या पॅरिशमधील जो तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया. जो कामधंद्या निमित्ताने घरापासून दूर आहे, परदेशात आहे, त्या ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं असावं. आपल्या पॅरिशमधील प्रत्येक कुटुंब ह्या वेळेला आपण ह्या पवित्र वेदीवर ठेवूया. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेम, शांती, ऐक्य नांदावं. जे देवापासून दूर गेलेले आहेत, जे श्रद्धेमध्ये नाहीत, ते पुन्हा देवाकडे वळावेत.
तुमच्या सगळ्यांचं सगळं काही चांगलं व्हावं. खूप मेहनत करतात आपली लोक. तुमचे श्रम परमेश्वराने आशीर्वादित करावे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तू माझे प्रभू वैभव सारे, धन दौलत लौकिक तू सारे. जीवन पुष्प मी वाढी, आज प्रभू तव चरणी. सर्वस्व प्रभू मम घे. बंधू आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, संत फ्रान्सिस जेवियर याच्या सणाच्या दिवशी आम्ही आणलेल्या ह्या दानाचा स्वीकार कर. आत्म्याचे तारण व्हावे म्हणून त्याने दूरवरचा प्रवास केला. आम्ही देखील प्रभावीपणे सुवार्तेची साक्ष द्यावी आणि आमच्या बंधू भगिनीसह तुला भेटण्यास उत्सुक असावे अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण संत फ्रान्सिस जेवियर यांच्या हृदयात तू तुझ्या प्रेमाग्नी प्रज्वलित केला आणि प्रेषितीय धैर्याच्या पूर्वेकडच्या देशामध्ये सुवार्ताचा प्रसार करण्यासाठी त्याला तू पाठविले. त्याच्या सेवा कार्यामुळे आमच्या भूमीत ख्रिस्त सभेला नवचैतन्य लाभले व तिच्या नव्या स्फूर्तिदायक कालखंडाला सुरुवात झाली. त्याचे समर्पित जीवन आम्हाला स्फूर्तिदायक आहे. त्याने आमच्या भूमीत आणलेल्या तारणाच्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे
म्हणून तू त्याच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला व तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे हे रहस्य, हे प्रभू तो पुन्हा आणि तुझे पुनरुत्थान जाईल. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावेत असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानी युगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाची सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गांतील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून तू आम्हाला. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशेने आम्ही आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असता तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणाला, मी तुम्हासाठी शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या अंतरी आम्ही. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलविण्यात आलेले धन्य.
प्रभू म्हणतो, जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही साजऱ्या केलेल्या या बलिदान विधीद्वारे संत फ्रान्सिस जेवियर ह्यांच्याप्रमाणे समर्पित जीवन जगण्यासाठी स्फूर्तिदायक ठरो. समर्पित जीवन जगण्याची आमची ही इच्छा आमच्या अंतःकरणात सदैव जागृत ठेवो. आम्हाला झालेल्या पाचांना साजेशी जीवन जगण्यास आणि तुझ्या मळ्यात केलेल्या कामाचे प्रतिफळ प्राप्त करून घेण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर कायम राहो. आमीन. जा आणि आपल्या जीवनातून प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. संत थॉमसच्या नोवेनाची प्रार्थना सगळ्यांनी एकत्र. सर्व शक्तिमान आणि नित्यजीवी परमेश्वरा, तू प्रेषित संत थॉमसला तुझा पुत्र प्रभू येशू त्याच्या पुनरुत्थानावर खात्रीपूर्वक आणि ठोस विश्वास बळकट केलेस. आम्हाला येशू ख्रिस्त आमचा प्रभू आणि देव यावर परिपूर्ण विश्वास ठेवण्यास कृपा दे, जेणेकरून तुझ्या दृष्टीने आमचा विश्वास कधीही कमी होऊ नये. आमच्या बालकांना तुझ्याजवळ येऊ दे. तरुणांना तुझ्या मळ्यात काम करण्यासाठी आमंत्रित कर. आमची कुटुंब तुझ्या पवित्र कुटुंबासारखे कर. विश्वासीन असलेल्याला विश्वासाचे दान दे. तुझ्या स्पर्शाने आजारांना रोगमुक्त कर. अपत्यहीन दाम्पत्यांना बाळाची देणगी दे. आम्हाला एक दिलाचा आणि एक मनाचा धर्मग्राम बनविण्यासाठी मदत कर. आमीन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य होते स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून तू आम्हाला. नमो कृपा पूर्ण बरी प्रभू तुझ्या ठेई आहे. दुसऱ्यामध्ये अंधरे तुझे उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माता पापियांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व. आमीन. हे संत थॉमसा, आम्हासाठी विनंती कर. दुःखद निधन श्री रॉबर्ट फ्रान्सिस फुटेडो, राहणार मडिबाट गिरीज, वय वर्ष 66, यांचं निधन झालेलं आहे. अंत्यविधी उद्या मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता संत फ्रान्सिस जेवियर चर्च गिरीज येथे होईल. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. अनंत तेजंतला प्रकाशित करो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या ह्या नोवेनासाठी फादर क्रिस्टोफर वाज
हे आपल्यामध्ये आले. त्यांनी अगोदरची मिसा साजरी केली, त्यावेळेला प्रवचन दिलं. आतासुद्धा या मिसावर सुंदर असं प्रवचन दिलं. ते युवदर्शनमध्ये काम करत आहेत, युवकांसाठी काम करत आहेत. त्यांना परमेश्वराने भरपूर आशीर्वादित करावं, सगळ्या वाईट गोष्टींमध्ये त्यांचा बचाव करावा. त्यांच्या हातांतून प्रभूची सुवार्ता अशाच प्रकारे तरुणींना पसरवली जावी, ह्या प्रार्थनेमय शुभेच्छा आपण त्यांना देऊया. आपण जोरात टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. शेवट पान क्रमांक 222 संत फ्रान्सिस झेवियरा. संत फ्रान्सिस झेवियरा काय तुझे गाऊ गुणगान, भारत देशाच्या प्रेषिता तू अमुता अभिमान. वसईच्या या भूमीवरती पाऊल तुझे पडले रे, दर्शन सत्याचे आम्हाला तुझ्याकडून घडले रे. उपकारा तव स्मरतो आम्ही, नमते आमची मान. भारत देशाच्या प्रेषिता तू अमुता अभिमान.